तर सर्वात आधी मंडळी तुम्ही म्हणसाल की बा हे दोघं नवरा बायको मुलांना घेऊन कुठं चालले, तर हे पाहण्यासाठी मंडळी तुम्हाला सर्वांना आपला ब्लॉग शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि पहिल्या नंबरात मला फॉलो करावं लागेल. सकाळी सकाळी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर म्हटलं ही चिंगी आपल्या घरी आलेली होती, ती चिंगीला घरी सोडायचं होतं कारण तिला तिच्या मम्मीची आठवण येत होती. तर सर्वात आधी सकाळी उठलो, दोघेही बापले कामी झालो, फ्रेश. चला म्हटलं आता चिंगीला घरी सोडून देऊन रविवारच्या दिवशी म्हटलं चला म्हटलं आपण कुठंतरी बाहेर जाऊ फिरायसाठी. तर मग फायनली मंडळी आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर ही चिंगी या कुत्र्यांना त्रास देत होती. त्यानंतर सर्व मंडळी तुम्हाला माहीत असेल की आपल्या गाडीची बरेच दिवस झाले सीट फाटलेली आहे, तर त्या सीट कवरही टाकायचं होतं. तर मग त्याच बहाने आम्ही सर्व तयारी करून सर्वजण निघालो आम्ही कृषीनगर. फायनली मंडळी मी माझी फॅमिली घेऊन निघालो सरळ कृषीनगरसाठी. चला म्हटलं कृषीनगरमध्ये चाललो असतं म्हटलं थोडेसे गाडीवरचे व्हिडिओज घेऊन घेऊ. तर फायनली मंडळी पवननगरीच्या रस्त्याने आम्ही निघालो सरळ 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 कृषीनगरसाठी. तर मंडळी हे आपला पवननगरीचा रोड. आणि मंडळी सगळेजण कमेंट करून म्हणून राहिले होते की बा आता तुमचा फुल कधी बनेल. तर फायनली मंडळी फुलाचं काम तर झालेलं आहे चालू. तर आता ते कधी बनणार आहे काय बनणार आहे ते पाहूया आपण समोर. तर फायनली बोलता मंडळी मी आलो माझ्या सासूच्या घराजवळ आल्यानंतर तर म्हटलं मी बायकोला म्हटलं सोडून देतो. तर मग बायको म्हणे तुम्ही जा म्हणे, तुमचं काम करून या म्हणे, आम्ही जातो म्हणे आता वर. फायनली मंडळी माझी मिसेस गेली वर आणि माझी भाषी पण गेली वर. म्हटलं चला म्हटलं हे वर तर गेले, म्हटलं चला मग आपण आपले बाकीचे कामं निपटून घेऊ. तर फायनली मंडळी मी माझ्या मालकाच्या घरी न जाता पहिले गेलो मी चहा. तर फायनली मंडळी मी सरळ नंबरगुटीपासून लेफ्ट टर्न मारून सरळ गेलो आपल्या अंधारी कॅन्टीनजवळ गेल्यानंतर म्हटलं चला आता आपण जाऊ बायकोला घेऊन मार्केटला, आपली सिटी बदलायची. तर हा ब्लॉग पाहण्यासाठी नेक्स्ट पार्ट मला पाहा लागेल मंडळी.